नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता सुमनने सगळं सत्य सायलीला सांगितलेलं असतं. तेव्हा आता सायली अर्जुनला घराबाहेर थांबण्यासाठी सांगते. सायली किल्लेदारांच्या घरी गेलेली असते. अर्जुनला ती गाडीमध्ये बाहेर थांबायला सांगते आणि ज्यावेळी आता नागराज बाहेर पडतो तेव्हा ती अर्जुनला सांगत असते की यांच्या मागावर जा, म्हणजे आपल्याला महिपतचा पत्ता कळेल. तेव्हा आता अर्जुन नागराजच्या मागावर असतो. त्यावेळी आता नागराज एका हॉटेलमधून खाण्याचे पदार्थ पार्सल घेतो. अर्जुनला डाऊट येतो की हा हॉटेलमधून पार्सल का घेतोय आणि कोणासाठी घेऊन चाललाय. तेवढ्यात आता नागराजला पैसे कमी दिलेले असतात. अर्जुन नागराजचं लक्ष चुकवून बाहेर उभा असतो. तेव्हा आता अर्जुन नागराजचा पाठलाग करत असतो. अर्जुनला नागराजच्या मागे जायचं असतं जेणेकरून महिपतचा पत्ता कळेल. इकडे आता हॉटेलमध्ये बाहेर पडल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो, कारण काय समोर सचिन आणि साक्षी असतात. साक्षी आणि सचिनचा रोमॅन्स सुरू असतो. तेव्हा आता अर्जुनला हे पाहिल्यानंतर भयंकर चीड येते आणि त्याला काय बोलावं काय करावं त्यावेळेला काही सुचत नाही. साक्षी आणि सचिन दोघांमध्ये एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना बाजूला कोण आहे याचं भान नसतं. सचिनने खरं तर हा मूर्खपणा केलेला असतो. सगळ्यांपासून साक्षीचं सत्य लपवलेलं असतं आणि खरं तर सचिनला माहीत नसतं की साक्षी कोण आहे आणि साक्षीला सुद्धा माहीत नसतं की सचिन कोणाचा नवरा आहे. आता मात्र हे सगळं पाहिल्यावर अर्जुनची तळपायाची आग मस्तकात जाते. तो आता दुसरीकडे अस्मिताला सारखा फोन करत असतो, परंतु अस्मिता फोन उचलत नाही. अस्मिता गडबडीत असते. तिला असं वाटत असतं अर्जुन नेहमीप्रमाणेच माझी मस्ती करण्यासाठी फोन करतोय, त्यामुळे ती फोन काही उचलत नाही. तिला या गोष्टीची भनक नसते की तिचा नवरा साक्षीसोबत आहे आणि त्याला अर्जुनने पाहिलं आहे. तेव्हा आता अर्जुन कसलाही विचार न करता तिथून निघून जातो. अर्जुन जे काही काम करण्यासाठी आलेला असतो त्याला डोक्यात काहीच कळत नसतं की मी काय करावं. तो पूर्ण कावराबावरा झालेला असतो आणि त्याला अजून एक मोठा धक्का बसलेला असतो की साक्षी जिवंत आहे. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की साक्षी जिवंत आहे हे सायली आणि अर्जुनला लवकरच कळणार आहे. आता मात्र अर्जुनला दोन धक्के बसलेले असतात. एकतर साक्षी जिवंत असल्याचा आणि साक्षीसोबत सचिनचं काय चालू आहे, दोघांचं नातं काय आहे आणि दोघं एकमेकांच्या मिठीत कसे, हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनला कळत नसतं काय करावं. तो नागराजच्या मागावर आलेला असतो, परंतु तडक तो घरी निघून जातो आणि तो जेवणाच्या टेबलवर बसलेला असतो. तेव्हा आता अस्मिता त्याला बोलत असते, अर्जुन तू का मला सारखा फोन करत होतास, काहीतरी काम असावं तुझं. तेव्हा अस्मिता हसूनच बोलत असते, मला माहीत आहे तू नेहमीप्रमाणे माझी मस्ती करायलाच फोन करत होता, म्हणून मी तुझा फोन उचलला नाही. अर्जुन खूप कावराबावरा झालेला असतो, कारण बहिणीचा संसार डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना तो पाहत असतो आणि सचिनचं खरं रूप अर्जुन समोर आलेलं असतं. त्यातल्या त्यात साक्षीसुद्धा जिवंत आहे आणि ती आपल्याच बहिणीच्या नवऱ्याबरोबर आहे, हे सुद्धा सत्य त्याच्या समोर आलेलं असतं. घरी गेल्यानंतर अर्जुनचा चेहरा पडलेला असतो. सगळेजण अर्जुनला विचारत असतात, अर्जुन नेमकं काय झालं आहे, तुझा चेहरा का पडलाय, तू काही बोलत का नाही आणि जेवणावर पण तुझं मन लागत नाही, नक्की काय झालं मला सांगशील का. सायली पण खोदून खोदून अर्जुनला विचारत असते. त्यावेळी आता जेवणाच्या टेबलवर नागराजचा विषय निघतो, कारण नागराजने सुमनला जे काही मारलेलं असतं त्याला पोलिसांच्या हवाली करायला हवं असा सगळा विचार घरातले करत असतात. परंतु आता चिडलेला चिडलेला चेहरा पाहून सगळेजण शांत बसतात. अर्जुनला एकसारखे प्रश्न विचारत असतात, पण अर्जुन कोणालाच उत्तर देत नाही. तेव्हा आता अर्जुन मध्येच बोलतो, मी माझ्या बायकोशी एकनिष्ठ आहे, माझी बायको आणि माझी फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी आहे. तेव्हा आता अर्जुन असा का बोलतोय, असा सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली पण अर्जुनला बोलत असते की नक्की काय झालं आहे, तुम्ही असं का बोलता. तेव्हा आता अर्जुन बोलतो, माझ्या परिवाराकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना तर मी त्यांना सोडणार नाही. आता सायली आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हा असा का बोलतो. अस्मिताकडे बघून अर्जुनला खूप वाईट वाटत असतं, पण अस्मिता या अवस्थेत असताना हे सगळं कसं सांगणार आणि हा डाऊट तर अस्मिताला आलेलाच असतो आणि हे सगळं तिने सायलीला सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा आता अर्जुन सगळेजण जेवण जेवतात आणि अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये जातात. तेव्हा आता सायली अर्जुनला विचारत असते, नक्की काय झालं, तुम्ही का असे अस्वस्थ आहात, मला सगळं खरं खरं काय ते सांगा.
अर्जुनचे डोळे पाण्याने भरलेले असतात. सायलीला कुठेतरी संशय आलेला असतो की अर्जुनला काहीतरी समजलं आहे. तेव्हा आता सायली विचारत असते, तुम्ही अस्वस्थ का? नक्की काय झालं आहे? तुम्हाला काही समजलं का? तेव्हा अर्जुन रडलेल्या अवस्थेत सांगतो, मी सचिनला पाहिलं आणि दुसरं तिसरं सचिनबरोबर कोणी नसून साक्षी होती. तेव्हा आता सायली बोलत असते, मी म्हटलं होतं ना आपला संशय खरा ठरला की साक्षी जिवंत आहे. पण ते सगळं जाऊ दे, साक्षी आणि सचिन एकत्र काय करत होते? त्यावेळी अर्जुन बोलतो, ते मला पण अजून काही समजत नाही, दोघं एकत्र कसे काय? आणि दोघं पण वेगळ्या अवस्थेत होते. दोघं हॉटेलमध्ये मला बोलताना दिसले आणि दोघं पण एकमेकांच्या जवळ होते. मी त्या सचिनला सोडणार नाही, पण हे सगळं अस्मिताताईला कसं सांगायचं हा प्रश्न अर्जुन समोर आलेला असतो. तेव्हा आता सायली सगळी हकीकत अर्जुनला सांगत असते. सायली सांगत असते, या अगोदरसुद्धा 2 ते 3 वेळा अस्मिताताई माझ्याशी बोलताना बोलून गेल्या की मला कुठेतरी संशय येतोय सचिनवर. हा असा कसा वागू शकतो आणि सचिनच्या वागण्यात काहीतरी बदल होतोय. तेव्हा आता अर्जुनला पण कळून चुकलेलं असतं की सचिन खोटं बोलून साक्षीकडे जात असतो आणि इकडे अस्मितालासुद्धा खोटं फसवत असतो. त्यानंतर अर्जुनला काय करावं कळत नसतो. तो अस्वस्थ झालेला असतो, झोप पण लागत नसते. तो सचिनला फोन करतो आणि विचारतो, तू कुठे आहेस? तेव्हा सचिन सांगत असतो, मी बाहेर आहे. तेव्हा अर्जुन आता त्याचा पलटवार कसा करायचा हे ठरवतो. तो सचिनला सांगतो, अस्मिताताईची तब्येत खराब झाली आहे, तू लवकर इथे निघून ये. तेव्हा आता तो सचिन बोलत असतो की मी लगेच कसं येणार, मी आता बाहेर आहे. अर्जुन बोलत असतो, ते मला काय माहीत नाही, तू लवकरात लवकर इकडे ये. सचिन बोलतो, ठीक आहे मी ट्राय करतो. अर्जुन बोलतो, ट्राय नाही, तू लवकरात लवकर इथे ये, अस्मिताताईला तुझी खूप गरज आहे. आता इकडे सचिन यायला निघालेला असतो. तेव्हा आता फ्लाईटचं तिकीट वगैरे सचिनचं चेक होणार असतं. अर्जुनने असा डाव खेळलेला असतो. सचिन थोड्याच वेळात सुभेदारांच्या घरी पोहोचतो. तेव्हा आता अर्जुन बोलत असतो, तू इतक्या लवकर कसा काय आलास? तेव्हा सचिन सांगत असतो, माझी फ्लाईट होती, मी लवकर आलो. तेव्हा आता अस्मिताला सगळ्यांना संशय आलेला असतो, कारण अर्जुनच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असतं. अर्जुन आता सचिनला खोदून खोदून विचारत असतो, तू एवढ्या लवकर कसा काय येऊ शकतोस? तुझं फ्लाईटचं तिकीट वगैरे दाखव मला. तेव्हा आता सचिन इकडे पकडला जातो. तो आता सगळ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करत असतो. सचिनला काय बोलावं कळत नसतं. तो आता अस्मिताला बोलत असतो, मी आलोय, माझ्याकडे फ्लाईटचं तिकीट वगैरे काही नाही, मी अचानक निघून आलोय. त्यावेळी अर्जुन बोलतो, खरं खरं सांग सचिन, तू नक्की कुठे होतास? मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे. आता मित्रांनो, साक्षीचं आणि सचिनचं कनेक्शन काय आहे? साक्षी जिवंत असल्याचा मोठा पुरावा अर्जुनला भेटलेला असतो आणि दुसरीकडे सुमनने देखील सगळं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा आता सचिन खरं बोलणार का? साक्षी कोण आहे? आणि साक्षीला देखील हे कळणार का की सचिन कोणाचा नवरा आहे? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.